मागच्या भागात आपण पाहिलं की भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन पृथ्वीला समुद्राच्या तळातून वाचवलं. पण त्यानंतर हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकशिपू अत्यंत शक्तिशाली झाला. त्याने कठोर तप करून असा वर मिळवला की त्याला ना माणूस मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना कोणत्याही शस्त्राने. या वरामुळे तो अहंकारी बनला आणि स्वतःलाच देव मानू लागला. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. कितीही यातना दिल्या तरी प्रल्हादाने विष्णूंचं नाव सोडलं नाही. एके दिवशी संतापलेल्या हिरण्यकशिपूने राजवाड्यातील खांबाकडे बोट दाखवत विचारलं, तुझा विष्णू या खांबात आहे का? प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिलं, भगवान सर्वत्र आहेत. त्याच क्षणी खांबातून प्रचंड गर्जना झाली आणि भगवान विष्णू नरसिंह अवतारात प्रकट झाले. त्यांनी संध्याकाळच्या वेळी राजवाड्याच्या उंबरठ्यावर आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकशिपूचा वध केला. अशा प्रकारे भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं आणि अधर्माचा अंत झाला. पण ही तर दशावतारातील चौथी कथा होती. पुढच्या भागात पाहूया वामन अवताराची अद्भुत कथा, ज्यामध्ये एका लहानशा ब्राह्मणाने 3 पावलांत संपूर्ण विश्व कसं व्यापलं. तो भाग नक्की पहा.